मायक्रोफोन वरती सुमित पवार यांना ऐकूया. हॅलो चेक. नवीन स्कोर कार्ड पाहिजे. दरम्यान आपण पाहतोय सामना विकी सुपरस्टार आणि राजे सुपर किंग्स मध्ये हा सामना खेळवला जाईल. नक्कीच सर थांबवा. मगाशी सूचना दिली होती विकी सुपरस्टार राजे ग्रुप आपणा सर्वांना अजूनही प्रतिनिधी नाही. पहा मॅच तिकडे सुरू होतीये, सामन्याची सुरुवात होतीये, समालोचक सज्ज आहेत, अंपायर सज्ज आहेत आणि आपले प्रतिनिधी नाही आहेत. थोडीशी खेदजनक बाब आहे, त्यामुळे पुन्हा एकदा लक्षात घ्या. प्रतिनिधी राजे ग्रुपचा आला, विकी सुपरस्टार आपला प्रतिनिधी लगेच त्वरित पाठवा. जर प्रतिनिधी नसेल तर पॅनलाइज करा आता इथून पुढे. विकी सुपरस्टार आपला प्रतिनिधी, कर्णधार संदेश प्रतिनिधी नाहीये आपला. चला चला लवकर. सलामीला आलेले फलंदाज सनी गुलगुले. पहिलाच बॉल आणि पहिल्याच चेंडूवरती मात्र अपील केली पंचांकडे. विकेट येईल अमित दसाडे याच्या नावावरती. मात्र पहिल्या चेंडूवरती मात्र मोठा वासा खेळायला लागला सनी गुलगुले नावाने. मात्र विकेट मिळाली. पहिली विकेट पहिल्या चेंडूवरती अमित दसाडे याच्या खात्यामध्ये जाईल. नवीन आलेले फलंदाज दर्शन कदम, बागाड गावाला बिलॉंग करणारे, एक या विभागातील अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये नाव असलेले दर्शन कदम. अर्थातच माणगाव प्रीमियर लीग मध्ये सुद्धा मॅन ऑफ द सिरीज घेण्याच्या कारणामध्ये त्यांनी केला होता. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांचं नाव सातत्याने या विभागाने घेतलं जातं. पाहूया पुन्हा एकदा अमित दसाडे करून त्याची मागवते. राईट राऊंड विकेट. यावेळीचा बॉल सूर्य खोलात टाकला होता. टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू सरळ यष्टीच्या हातामध्ये जाईल. निर्धाव चेंडू सांगता मात्र निश्चित होईल. ते चांगला चेंडू पाहायला मिळाला अमितच्या माध्यमातून. अमित दसाडे कमी वयामध्ये चर्चेत खेळाडू, सातत्याने अनेक स्पर्धा खेळण्याचा अनुभव त्याच्याकडे. मोठे मोठ्या स्पर्धा त्यांनी देखील खेळल्या. आपल्या गोलंदाजीच्या ताकदीवरती मात्र मोठ्या मोठ्या स्पर्धा त्यांनी गाजवल्या. आणि आज मात्र या NPLच्या पार्श्वभूमी खेळपट्टीवरती खेळताना पाहायला मिळेल आपल्याला अमित दसाडे पुन्हा एकदा. यावेळीचा बॉल हलक्या घेऊन काढला. समोर क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट. मिसफील्ड झाली. ते मिसफील्डच्या जोरावरती बघता बघता एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं. गुड रनिंग वेळेमध्ये विकेट. 2 धावात संघाचं खातं इथे खोललं गेलं. अकाउंट ओपन झालंय. संघाचा श्रीगणेश झाला असं म्हणता येईल 2 धावांनी. दर्शन कदम याच्या खात्यामध्ये 2 धावा जोडल्या गेल्या. अर्थातच 3 चेंडू हाताळले अमितने आतापर्यंत. चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. यावेळीचा फटका सुरेख देखना दर्जेदार नेत्र दीपक फटका पाहायला मिळाला. दर्शन कदमाच्या बॅट मधून आलाय. हाय हँड हँडसम षटकार. थँक्यू डीजे विकी. आता सुरेख टायमिंग डीजे विकीचं सुद्धा पाहायला मिळालं. या टायमिंगची आम्हाला अपेक्षा आहे विकी आपल्याकडून. थँक्यू. या ठिकाणी आमचे मित्र जोरगावचे सुपुत्र आदरणीय दिलीपदादा भद्रिके यांचं शुभागमन झाले. दिलीपजी आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. यावेळीचा फटका हलक्या तरी खेळून काढला. एक धाव तिकडे मिळेल. फेकी झाली. चांगला बॅकअप. एक धावेने धावफळक पुढे गेला. धावफळक पोचले ते म्हणजे 9 या आकड्यावरती. 1 बाद 9 अशी धावसंख्या लागली स्कोर कार्डवरती. या षटकामधील एक चेंडू बाकी असेल. 9 धावा लागल्या स्कोर कार्डवरती. अर्थात डीजे विकी म्हटलं तर या विभागातील एक नामांकित डीजे
म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. मला असं वाटतं या मॅच मध्ये पहिल्यांदा स्ट्राईक एंडवरती असतील विशाल वानले सर. चांगला बॉल पाहायला मिळाला, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून लांब ठेवला आणि नक्कीच सफल झाले अमित. निर्धाव चेंडू सांगता झाली, षटक समाप्ती होईल. पहिले षटका अखेर 9 धावा, 1 विकेट मात्र त्यांच्या खात्यामध्ये नक्कीच जोडली गेली. चांगली सुरुवात म्हणावी लागेल दोन्ही संघाच्या माध्यमातून. दरम्यान नवीन आलेले गोलंदाज राज वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन राज दिला तर गोलंदाजी मागवती. राज देखील चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाला आजच्या दिवसामध्ये काहीशी. परंतु आता आव्हान आहे ते म्हणजे दर्शन कदम नावाचा जो की आज इन्फॉर्म खेळाडू पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामध्ये चांगली फलंदाजी केली दर्शनने सुद्धा. चेक आत्ताच या ठिकाणी भागाडगावचे सुपुत्र तथा मराठी युवा उद्योजक आदरणीय आदेशजी महाडिक यांचं शुभागमन झालंय. ANPLच्या आमच्या एका हंगामामध्ये ते आमचे संघमालक सुद्धा होते. आदेशजी आपलं मनपूर्वक स्वागत आहे. पुन्हा एकदा राज पहिला बॉल खेळून काढलाय तिकडे क्षेत्ररक्षक आले, 1 धाव मिळाली, एकीवरती समाधान. चांगली फेकी त्याचा झाली तिकडे, एका धाव्यावरती समाधान म्हणावं लागलं. 1 धावेने धावफलक पुढे निश्चित गेलं. धावसंख्या झाली ती म्हणजे 10, 1 बाद 10. पुन्हा एकदा राज रायटम ओव्हर दी विकेटने मारा करेल. यावेळी बॉल बॅट चेंडू काही संपर्क नाही, शफलून करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट चेंडू काही संपर्क आला नव्हता. निर्धाव चेंडू सांगता मात्र निश्चित झाली. इकडे डॉट चेंडू आला. नक्कीच राजचं कौतुक करावं लागेल. चांगलं लाईन लेंथ वरती गोलंदाजी करताना पाहायला मिळतो आपल्याला. अर्थात धावा वंचित, धावा रुकून धरल्या राजाने. मोठे मोठे फटकेवरती वंचित ठेवले फलंदाजाला. फलंदाज विशाल वाजले. ऑन स्ट्राईक पाहायला मिळते आपल्याला. यावेळी उडवलाय बॉल, अभित जाईल सरळ सीमा रेखा पार, षटकार. डीजे मास्टर. धावसंख्या मात्र वेगाने पुढे गेली. धावसंख्या झाली 16, 1 बाद 16. नक्कीच विशाल वाजले म्हटलं तर मग एक अष्टपैलू खेळाडू. सातत्याने अनेक सामन्यांमध्ये त्यांना पाहायला मिळतं. आपण गाव क्रिकेट असेल किंवा ओपन क्रिकेट असेल. यावेळी मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. ऑन साईडला फटका खेळून काढला. क्षेत्ररक्षक दूरवरून आले तिकडे. 1 धाव मिळाली आणि एकीवरती समाधान मानावं लागेल. तिकडे काय घडलं? एकच धाव. धावसंख्या 1 ने વધારેલ धावसंख्या झाली ती म्हणजे 17 जर क्रमांक म्हटलं तर मग भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंत त्याचा जर्सी क्रमांक पाहायला मिळतो आपल्याला. 17चा खतरा आता कोणत्या संघाला लागेल? एक अशुभ आकडा देखील क्रिकेटवरील मानला जातो परंतु पाहूया आता 17चा खतरा कोणत्या संघाला लागेल. समोर दर्शन कदम, राज गोलंदाजी मागवती. पुन्हा एकदा फुल टॉस आणि त्याला मात्र फुल टोल केलाय. इथे केलाय मनगडांचा वापर. टायमिंग प्रॉपर. बॉल करतोय हवाई सफर, षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. मात्र षटकार आला दर्शनच्या बॅट मधून. 23 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. आता मात्र दर्शनची बॅट बोलायला लागली आहे. या दुपारच्या सत्रामध्ये ऊन मात्र कमी झाले परंतु दर्शनची बॅट मात्र तापताना पाहायला मिळाले. इकडे मोठे मोठे फटके त्याच्या बॅट बरोबर येत आहेत. पाहूया कितपत धावा बनवल्या जातील त्यामध्ये राजे सुपर किंग्स संघाकडून. पुन्हा एकदा राज वरती हल्ले चढवत आहेत. यावेळी राऊंड विकेटने मारा करेल. उडवला बॉल अमित. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतील तिकडे. काय घडलंय? चेंडू जाईल 1 धाव, सीमारेखा पार, चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. षटक समाप्ती होईल. धावसंख्या मात्र वेगाने पुढे गेली. 27 धावा लागल्या स्कोर कार्डवरती. अतिशय महागडे षटक म्हणावं लागेल. 18 धावा खर्च केल्या त्यामध्ये राजने या ओव्हर मध्ये परंतु दर्शन कदम मात्र त्या फॉर्म मध्ये त्यांना पाहायला मिळाला. षटक संपते. या ब्रेकमध्ये आपण जाऊयात व्यासपीठावरती ज्या ठिकाणी आमचे सन्माननीय पाहुणे आदेशजी महाडिक आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी बबन मोहिते सरांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेचं आठवण ठेवणारं एक गोड मानचिन्ह
समवेत स्वागतार्थ पुष्पगुच्छ देऊन करूया सन्मान आदेशजी महाडिक यांचा. यावेळी पंचांनी आमच्याकडे जमिनीचा हात समांतर केले. नक्कीच व्हाईट बॉलची सांगता कोणत्या करतायत. 28 धावा लागल्या स्कोरकार्ड वरती. 12 यावेळीचा फटका सुरू आहे. स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू जाईल सीमारेखा पार चौकार. धीरज दाडवे गोलंदाजी मागमध्ये आले तर वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन चौकार आला. मात्र त्याच्या विरोधामध्ये विशाल वांदले यांच्या बॅट मधून नक्कीच विशाल वांदले एक वेगवेगळे फटके खेळताना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. यावेळी काय करत सुपला मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटच्या काही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू येईल. नक्कीच चेक व्यासपीठावरती सन्माननीय महाडिक यांचा सन्मान होतोय. बागाड गावचे सुपुत्र तथा मराठी युवा उद्योजक, एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांची ख्याती आहे. धन्यवाद आदित्यजी, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा धीरज यावेळी समोर खेळून काढला फटका. क्षेत्ररक्षक आले दूर भरून. एकच धाव, फेकी चांगली झाली. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एकेरीने धावपडक पुढे जाईल. धावसंख्या झाली ती म्हणजे 30. पुनश्च एकदा क्रीडानगरीमध्ये या स्पर्धेचे महत्वाचे दाते, या स्पर्धेला ज्यांनी मालिकावीराची बाईक पुरस्कृत केली आहे, आमचे मार्गदर्शक संजयजी गुळंबे, त्यांच्या समवेत मंगेशजी बटावले यांचं शुभागमन झालंय. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. उडवला फटका फसला. आता मात्र चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक येतील तिकडे आणि काय घडेल. पुन्हा एकदा मोठा मासा गडाला लागता लागता वाचला. नक्कीच चेंडू होईल धरण्या दान. झेल सुटला गेला. जीवनदान मिळालं दर्शन कदम याला. आता मात्र इथून पुढे कितपत फायदा घेईल. मी एक सामना पाहिला होता त्यामध्ये विराट रोहित शर्माला जीवनदान दिलं होतं. तिथून मात्र विश्वविक्रम झाला. 264 धावांची खेळ त्याच्या बॅट म्हणून झाली होती. ज्या ज्या वेळी मित्रांनो क्रिकेटमध्ये जीवनदान मिळालं त्या वेळी मात्र क्रिकेटरने काहीतरी करून दाखवलंय. आता पाहूया यावेळीचा फटका सुरू आहे. विशाल बांधल्याच्या बॅट मधून समोर क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. एकच धाव. एकीवर चांगलं फेकी, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली ती म्हणजे चेक. आमचे मित्र सुरत शहरामध्ये राहणारे आमचे सहकारी येलावडे गावचे सुपुत्र दिनेशजी पोळेकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी निजामपूर प्रीमियर लीग यांच्या वतीने दिनेशजी पोळेकर यांचं सहर्ष असं हार्दिक स्वागत करतो. आपण या ठिकाणी आलात, उपस्थित राहिलात त्याबद्दल मनपूर्वक आपला आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. यावेळीचा बॉल चांगला पाहायला मिळाला. खुलत टाकला होता. बॅक चेंडू काही संपर्क नाही. निर्धाव चेंडू आला. बार बॉल बचावले गेले ते म्हणजे दर्शन कदम. षटक समाप्ती होईल. 3 षटका अखेर धावसंख्या झाली म्हणजे 35. एक बाद 35 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. अर्थात येणारे 2 षटक म्हणजे 12 चेंडू शेष असतील या इनिंग मधील. आणि जास्तीत जास्त धावा बनवायचा प्रयत्न असेल तो म्हणजे राजे सुपर किंग संघाचा. 2 फलंदाज दर्शन कदम आणि विशाल बांधले मात्र मैदानावरती तंबू ठोकून उभे आहेत. आणि नक्कीच आता येणारा 14 षटक कोणाला आमंत्रित केलं जाईल, कोणत्या गोलंदाजाला प्रचारण केलं जाईल पाहूया. श्रेयस साळवी गोलंदाजी मार्कवरती. वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक घेऊन अष्टपैलू खेळाडू डावखुरा त्याचा श्रेयस साळवी. गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. पुन्हा एकदा पहिला बॉल घेऊन श्रेयस राख्या मोहरदी विकेटने मारा करेल. यावेळी बॅट चेंडूचा काही संपर्क नाहीये. काही पण निघाय, काही पण निशाणा. वाईट बॉल आलाय. नक्कीच थोडीशी लाईन भरकटले. लेग स्टिकच्या बराचसा बाहेरचा बॉल होता पण त्यांनी ओळखलं, जाणलं आणि सांगितलं आम्हाला की या इट इज अ वाईट बॉल. आणि एका धावेने धावपळक पुढे जाईल. धावसंख्या झाली ती म्हणजे 36 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. यावेळी उडवलाय फटका फसलाय. बॉल हवे. क्षेत्ररक्षक आता मात्र आलेत अमित आणि त्यांच्या हातून मात्र झेल सुटणार नाही. एक सोप्पा झाला झेल टिपला गेला आणि तिकडे मात्र विशाल वांदले यांच्या खेळाला होतो अंत.
धन्यवाद डीजे मास्टर. नवीन आलेले फलंदाज यश रेवाळे पाहायला मिळते आपल्याला. यावेळीचा बॉल उडवलाय, बॉल हवेत आहे. तिकडे क्षेत्ररक्षक जाईल चेंडू सीमा रेखा पार, चौकार. दरम्यान आता यशच्या बॅट मधून आल्या आल्या चौकाराला. पुन्हा एकदा श्रेयश उडवला बॉल हवेत, जाईल सरळ सीमा रेखा पार. षटकार भैना भीती माझा राजा छत्रपती छत्रपतींचा जावा आणि या मिळतील 6 धाबा. षटकार. दरम्यान यश रेवाडे आल्या आल्या मात्र मोठे मोठे फटके मारतोय. यावेळी फटका सुरेख समोर घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे लॉंग ऑफला. एकच धाव मिळेल. एक धावेने धाव पुढे जाईल. धावसंख्या झाली ती म्हणजे 47. लॉस्ट 2 विकेट. नक्कीच 2 विकेट गमावल्या, परंतु त्या विकेटचा काहीच फरक पडला नाही. मैदानाच्या आतमध्ये मात्र येणारा प्रत्येक फलंदाज डगआउट मध्ये सेट होऊन येतोय की काय असं वाटते. मात्र राजे सुपर किंग्स संघाचे सगळे फलंदाज चांगले ताकदीचे पाहायला मिळतात. दर्शन कदम सलामी झालेले फलंदाज अजून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये. यावेळी उडवला बॉल, पूल केलाय, पूल होईल अनसक्सेसफुल. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाईल, विकेट येईल. धक्का क्रमांक 3. दर्शन कदम बॅक टू दी डगआउट. हॅलो हॅलो हॅलो. या ठिकाणी उपस्थित राहिलेले सन्माननीय दिनेशजी पोळेकर साहेब यांचा या ठिकाणी हृदय सत्कार होणार आहे. मी महेश कोंडेकर आपणास विनंती करतो की उपस्थित दिनेशजी पोळेकर यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन हृदय सत्कार करायचा आहे. कॅमेरामॅन. वैयक्तिक 10 चेंडू 21 धावांचे खेळी करून मैदानाच्या तंबूचे आश्रयला जातात दर्शन कदम. नक्कीच अनिल सकपाळ नवीन आलेले फलंदाज पाहायला मिळते आपल्याला. 8 नंबर 5. यावेळीचा फटका मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक दूरवरून आलेत. 1 धाव कंप्लीट आणि एकीवरती समाधान मानावं लागेल. धाव फरक 1 ने पुढे जाईल. धावसंख्या झाली ती म्हणजे 48. षटक समाप्ती होईल. 4 षटका अखेर 48 धावा. नवीन गोलंदाज अभि दाडवे. हॅलो. षटक क्रमांक 5 टाकण्यासाठी आमंत्रित केले ते म्हणजे अभि धाडवे यांना. 48 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. अर्थात स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळते अनिल. तो अभि राईट ओव्हर द विकेट ने मारा करतील.
पहिला बॉल हलक्या हाताने खेळून काढायचा होता. बॅट चेंडूचा काही संपर्क नाही. दूरवरून बॉलला छेडण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न असफल. चेंडू सर्व यष्टीरक्षकाचा वेध घेईल. निर्धाव चेंडू सांगता इथे झाली. यावेळी बॅटची आणि चेंडूचा काही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू. काय घडलं इकडे? रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट नक्कीच मिळाली गेली. परतावाला गेला आणि त्यांना तंबूच्या आश्रयाला. धन्यवाद इथे मास्टर. नवीन आलेले फलंदाज सुशील वांझले, नारायणगाव विलॉंग करणारा हा देखील एक अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 8 नंबर 6 आलाय बॅटिंग साठी. फुल टॉस आणि यावेळी मात्र फुल टॉसचा पुरेपूर फायदा उचलताना यश रेवाळेच्या बॅटमधून आलाय. हाय हँडसम षटकार. धन्यवाद तिथे मास्टर. 54 धावा स्कोर कार्ड वरती सांघिक अर्धशतक पाहायला मिळालं. नक्कीच आता हल्ला झाला तो म्हणजे अभिवरती थोडीशी खराब गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. वैयक्तिक 17 धावांवरती खेळत असताना यश पाहायला मिळते. यावेळीचा बॉल खोलात टाकला, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून लांब ठेवला. ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर बॉल होता. दुरून चेंडूचा प्रयत्न, परंतु बॅट चेंडूला संपर्क नाही. निर्धाव चेंडू झाला. नक्कीच आता कमबॅक करून घेतला ते म्हणजे आबी आणि षटकारानंतर लगेच एक क्विक डॉट बॉल टाकला. चांगलासा कमबॅक म्हणावं लागेल. आबीच्या माध्यमातून पुन्हा एकदा पुढचा बॉल आखू टप्प्याचा, त्याला मात्र उडवलाय बॉल हवेत. सरळ जाईल चेंडू सीमा रेखा पार. खणखणीत षटकार. एक बॉल. 60 धावा लागल्या स्कोर कार्डवरती. पुढे शेवटचा चेंडू या इनिंग मधील. यावेळी मात्र निर्धाव चेंडू षटकार. निर्धाव षटकार. पुन्हा त्या निर्धाव आणि रनअपच्या स्वरूपामध्ये वाद होतील. इकडे यश रिबाडे. नक्कीच स्कोर कार्डमध्ये धावा लागल्या 60. जिंकण्यासाठी 61 धावांची आवश्यकता असेल, ती म्हणजे विकी सुपरस्टार संघाला. त्यानंतर करूयात समालोचन कक्षामध्ये बदलाव. मी आमंत्रित करेल धन्यवाद तिथे मास्टर. यावेळी नंतर करूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदलाव. पुन्हा एकदा जाऊयात एक अलिबाग मधील बुलंद आवाज मनोज सर यांच्याकडे.
हॅलो 61 धावांचं आव्हान पार करायचं आहे आणि बॅटिंगसाठी विकी सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. संदेश आणि नयन डावाची सुरुवात करणार आहेत आणि या 61 धावांचा पाठलाग जरूर होणार आहे. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दुसरं सत्र चालू होतोय. चला आयोजक बघा चेंडू वगैरे राजे सुपर किंगच्या माध्यमातून आपण पाहतोय पहिला चेंडू विशाल यांच्या माध्यमातून हाताळला गेला आणि तिकडे पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारायचा होता आणि तिकडे गोल्डन डकचे शिकार सुद्धा झाले फलंदाज संदेश आणि स्वस्त्यात सुद्धा बाद झाले. नक्कीच जल्लोष होईल इकडे आणि डीजे ला सुद्धा संधी भेटेल. धन्यवाद धन्यवाद 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. तिकडे आपला संदेश मात्र अपयशी ठरले परंतु राजे सुपर किंग आज मात्र एक वेगळ्या जोशात कामगिरी करत आहेत. चांगली कामगिरी करत आहेत आणि व्यासपीठावर बघतोय आपण त्यांचे ओनर मैदानाच्या आतमध्ये खेळ त्यांचा चालू आहे खेळाडूंचा आणि संजय शेठ गुळंबे हे सुद्धा या सामन्याचा आनंद घेत आहेत. आमच्या या ज्या मैदानामध्ये खेळतो त्या परिसरातीलच निवासीवाडी येथील रहिवासी आमचे सहकारी मार्गदर्शक दाभेकर काका या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आपण या ठिकाणी आलात उपस्थित राहिला त्या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल मी आपलं मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतो. असं सहकार्य आपण रविवारपर्यंत आपणास आम्हाला द्यावे अशी मी आपणास एक माफक अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो, जाऊया कॉम्बॉक्समध्ये. पहिला चेंडू स्वप्नील यांच्यासाठी हाताळताना आपण पाहायला गेला तर फुल टॉस होता, त्याला मात्र फुल टोल वसूल करता आला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि विशाल मात्र आणखीन एक आपल्या भात्यातील डॉट बॉल टाकतोय. नक्कीच स्वप्नील जाधव हे नाव या विभागात चांगल्या प्रकारे क्रिकेटसाठी ओळखलं जातं. प्रिव्ही स्पेशालिटी महाड MIDCच्या चॅम्पियन इंटर MIDC प्रिव्ही मधनं खेळताना स्वप्नील हे जाधव सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला भेटतात. व्यावसायिक संघ त्यांचा आहे आणि आज आपल्या लीग मध्ये आपल्या संघ बालकासाठी खेळताना इकडे मात्र आपण पाहतोय ऑफ रिजन मध्ये चेंडू उडवला स्वप्नील याने. तिकडे एक धाव अर्जित केली गेली आणि एकेरी धावेने आपल्या संघाला पुढे सुद्धा नेऊन ठेवलेला आहे. सुरुवात झाले स्वप्नील यांच्या या एका धावेने. आपण पाहतोय 61 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि हा करताना तुम्हाला माइंड सेट करावं लागेल, टार्गेट सेट करावं लागेल. पहिल्या 2 षटकामध्ये किती मजल मारायची, तदनंतर कुठल्या गोलंदाजावर आक्रमण करायचं हे तुमच्या डगआउट मध्ये मीटिंग मध्ये ठरणं गरजेचं आहे. दरम्यानच्या काळात विशाल नयन यांच्यासाठी बॅटची आतली कडा घेतली, चेंडू मागे निघून जातोय, तिकडे मात्र धाव येत नाही आणि विशालचा आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला भेटला. 5 षटक 30 चेंडू आणि 61 धावांची गरज असताना थोडेसे का होईना किफायतशीर गोलंदाज सध्याच्या घडीला विशाल हे ठरतायत. आतापर्यंत त्याने 4 चेंडू हाताळले, 1 विकेट घेतली आणि 1च धाव नाममात्र खर्च केली. एक चांगल्या गोलंदाजीचं पृथक्करण मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला राजे सुपर किंग साठी आणि ते काम करत आहेत चांगल्या प्रकारे. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा विशाल जिथे नयन यांच्यासाठी ही वेळेला डॉट बॉल. नक्कीच या ठिकाणी या स्पर्धेसाठी लाख मोलाचं जे सहकार्य लाभतं ते सन्माननीय लाभलं ते सन्माननीय मंगेशजी बटावले साहेब व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्पर्धेच्या वतीने त्यांचा या ठिकाणी यथोचित असा हृदय सत्कार होत आहे. पाण्याची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून झाले ते आमचे सहकारी, आम्हाला नेहमी सहकार्य करणारे मंगेशजी बटावले साहेब यांचा या ठिकाणी हृदय सत्कार होत आहे. मी संतोषजी कुर्मे यांना विनंती करेल की आपण सन्माननीय मंगेशजी बटावले साहेब यांचा या ठिकाणी सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित असा हृदय सत्कार करायचा आहे. दरम्यान मैदानामध्ये या ठिकाणी आता महत्त्वाचे सामने सुरू आहेत. राजे ग्रुप सुपर किंग हे 2 सामने जिंकून आता 3ऱ्या सामन्याकडे वळलेला आहे. चांगली अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. सकाळपासून आपल्याला लाभलेले या ठिकाणी समालोचक असतील, ऑनलाईन लाईव्ह
टेलिकास्ट आपल्याला ज्यांच्या माध्यमातून मिळत असेल मॅजिक मुवमेंट या टीमचं कौतुक करू तेवढं कमीच आहे. गेल्या दिवसापासून आपल्याला मनोज सर यांनी जे सहकार्य केलं म्हणजे कालपासूनच उत्तम दर्जाचं लोचन आपल्याला पाहायला मिळालं, ऐकायला मिळालं आणि प्रेक्षक या ठिकाणी नक्कीच खुश झालेले आहेत. आम्हाला कॉल येत आहेत की उत्तम दर्जाची स्पर्धा आणि त्या स्पर्धेला लाभलेले हे समालोचन. खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला, कारण आम्हाला आमच्या मित्रांनी या ठिकाणी फोन करून सांगितलेलं आहे की आपली ओळख विचारत आहेत की कुठून आलेले आहेत, कोण आहेत, कारण येणाऱ्या 2 दिवसात आपल्याला चंदू शेट्टे सर सुद्धा ऐकायला मिळतील, पाहायला मिळणार आहेत. पण त्या अगोदरच तुम्ही या ठिकाणी या स्पर्धेची उंची वाढवली आहे, त्याबद्दल आपलं सुद्धा या ठिकाणी धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चेंडू द्या. धन्यवाद पाटे सर, खूप सारं कौतुक आणि ही ऊर्जा आता मात्र पुढच्या येईल. बॉल पुरवा. स्वप्नील जाधव यांनी जर हा सामना जिंकून दिला तर मंगेश स्मृती स्पोर्ट्स कडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज स्वप्नील जाधव यांना भेटणार आहे. नक्कीच प्रेक्षकांची कौतुकाची थाप आम्हाला सुद्धा अभ्यास करायला लावते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. बरंच काही घडलं. एक षटकार मागील शेवटच्या चेंडूवर आला आणि तदनंतर आता एक षटकार आला. एकूण धावा धावफलकावर 13 लागलेले आहेत, जिथे 61चा पाठलाग चालू आहे. खूप सारं चांगलं आयोजन मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय. राजे ग्रुप भागाडचे खऱ्या अर्थाने शंभूराजे इंटरप्राइजेसचे संचालक आणि राजे सुपर किंगचे ओनर सन्माननीय संजय शेठ गुलाबे हे दाखल झालेले आहेत. त्यांनी आणखीन एक मोठी कामगिरी केलेली आहे, कारण इथल्या एका खेळाडूला आज जो कामगिरी करेल या NPL मध्ये त्याला मोटर बाईक सुद्धा दिलेली आहे. संजय शेठ, तुमच्यामुळे एक जण या चक्कर मारेल ग्राउंडला बाईकने, आणि तो कोण असणार त्यासाठी तुम्हाला रविवारची संध्याकाळ थांबावी लागेल. बबनजी मोहिते आमचे आयोजक, त्यांच्याकडून प्रत्येक षटकाराला स्वप्नील यांच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे आणि सिक्सरच्या हॅट्रिकला 1000 रुपये बबनजी मोहिते यांच्याकडून. नाही द्या, देऊया पैसे देऊया सगळ्यांना. कमिटीकडे आपल्या भरपूर मोठं मन आहे, सगळ्यांचं पैसे परत दिले जातील. निखिल यांचं षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल झालेला आहे. स्वप्नील, ओहो, आत्मघातकी चेंडू मागे निघून जाते. 9 जरूर दिलाय आणि या 9 चेंडूवर एक धाव सुद्धा येईल. एकेरी धाव येईल, फ्री हिट असणार आहे आणि तदनंतर मात्र धावफलकावर आपण पाहतोय 14 धावा धावफलकावर. दुसरे षटक निखिल यांच्या मार्फत आलंय जरूर, परंतु तिकडे स्वप्नील आहेत आणि त्या स्वप्नीलच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. पुन्हा एकदा सज्ज आहेत स्वप्नील. क्या बात है. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने, बॅटच्या टोला चेंडू लागतोय, तिकडनं मात्र फेकी केली जाते आणि स्वप्नील यांच्या मार्फत एक धाव जरूर घेतली जाते. एकेरी धावेने धावफलक जरूर आपण पाहतोय. 15 धावा धावफलकावर निजामपूर प्रीमियर लीग ही आता इथे थांबणार नाही, कारण येणाऱ्या काळात माणगाव प्रीमियर लीग सुद्धा आहे माणगाव तालुक्याची, आणि निजामपूर हा विभाग माणगाव तालुक्यातच आहे. त्यामुळे नक्कीच माझ्या निजामपूरचे काही खेळाडू नक्कीच माणगाव प्रीमियर लीग मध्ये पाहायला भेटतील आणि तेव्हा मात्र नक्कीच आम्ही सुद्धा अभिमानाने सांगू हा आमचा निजामपूरचा खेळाडू आहे. यासाठी टाकलेले पाऊल आहे कदाचित, आणि ते पाऊल तुम्हाला मोठं करायचं आहे. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला सध्याच्या घडीला आपण पाहतोय नयन दाखल झालेले आहेत, तर समोर गोलंदाजी मार्कवर निखिल आहेत. बॅट आणि बॉलचं युद्ध, चेंडू आणि फळीचं द्वंद्व, आणि नक्कीच हे पाहण्यासाठी तुम्ही आम्ही प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये जरूर डोळे लावून आहोत. ओहो, याही वेळेला कव्हरच्या वरून उडवलाय, तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. झेल सोडलाय नयन यांना जीवनदान भेटलाय आणि तिकडे मात्र या जीवनदानची प्रणिती 2 धावेने आले. 2 धाव धावफलकावर जरूर आलेला आहे. 17 धावा धावफलकावर येणाऱ्या काळात खतरा कोणाला असेल आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये राजे ग्रुप या संघाने, राजे सुपर फायटर या संघाने 2 सामने जिंकलेले आहेत. 3रा विजय येते का त्यांच्या वाट्याला? ओहो, विजयाची मालिका करण्यासाठी सज्ज आहेत. समोर त्याच्या दिशेने उडवलाय, 1 बाउन्स, सीमारेखा पार, नयनच्या बॅट मधून आलाय 4 धावा चौकार. धन्यवाद. दुसरे षटक मार्गस्थ आहे आणि आपण पाहतोय 21 धावा धावफलकावर.
इथून सुद्धा एक चेंडू बाकी आहे. या एक चेंडू नंतर तुम्हासाठी इक्वेशन जरूर येईल, परंतु समोर नयन आहे. मागील आक्रमणानंतर ते सुद्धा सज्ज आहेत पुढच्या आक्रमणासाठी. ओहो, याही वेळेला पुलटॉस होता, फायदा उठवू शकले नाही. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत, थोडीशी फंबलिंग पाहायला भेटली, परंतु एक धाव येईल नयन यांच्यासाठी. एसटी उद्ध्वस्त, स्वप्नील जाधव तयार आहेत. संधी भेटली, चोरटी दिवसा ढवळ्या. मैदानाच्या आतमधली चोरी आपण स्वप्नीलच्या माध्यमातून पाहिली. एक धाव आली, आणखीन एकूण 2 धावा जोडल्या जातील आणि 23 धावा धावफलकावर. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 23 धावा धावफलकावर 61चा पाठलाग करायचा आहे. 18 चेंडू 38 धावांचं समीकरण येणाऱ्या काळात असणार आहे, परंतु हे समीकरण कशा सोडवलं जातंय हे आपण जरूर पाहू. तोपर्यंत एक डीजेचं मधुर संगीत सुद्धा ऐकूया. धन्यवाद. 23 धावा धावफलकावर आणि स्पर्धा आज 4थ्या पर्वामध्ये आहे. 4थ्या पर्वाचं पहिल्या नंबरचं कॅश प्राइज बक्षीस आहे. 1,00,000 रुपये कॅश प्राइज असणार आहे. तर दुसरं प्राइज नक्कीच 50,000 रुपये कॅश प्राइज असणार आहे. तिसऱ्या आणि चौथ्यासाठी क्रमप्राप्त 30,000 हे कॅश प्राइज असणार आहे. आणि थांबवतो या ठिकाणी. मी या ठिकाणी विनंती करू इच्छितो, ज्याने या स्पर्धेमध्ये संघ मालक म्हणून सहभाग घेतला आणि आपला संघ विक्की सुपरस्टार्स म्हणून आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये विक्की सुपरस्टार हा संघ पाहायला मिळतोय. ते संघ मालक सन्माननीय गोविंदजी परशुराम कासार साहेब, दक्षिण रायगड जिल्हा चिटणीस भारतीय जनता पार्टी, माननीय श्री तुषार गोविंद कासार, संचालक कासार इंटरप्राइजेस. मी दोन्ही मान्यवरांना या ठिकाणी विनंती करू इच्छितो की आपण पोडियमवर यायचे. या ठिकाणी आयोजक यांच्या वतीने आपला यथोचित असा मान सन्मान केला जाईल. या स्पर्धेची गोड आठवण म्हणून प्रत्येक संघाला या ठिकाणी सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. ते सन्मान चिन्ह या ठिकाणी अर्पण करण्यात येणार आहे. सन्माननीय गोविंदजी कासार साहेब आणि तुषारजी कासार, आपणास मी विनंती करतो आपण लवकरात लवकर पोडियमवर यायचे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. तिसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय सनी गुलगुले आले, मॅन ऑफ द मॅच मागचे आहेत आणि ती कामगिरी, ती मालिका डेली सोप लावलाय त्यांनी आणि हो इथे विकेट सुद्धा प्राप्त केली. पहिल्या चेंडूवर स्वप्नीलला माघारी परत पाठवलंय आणि सफलता प्राप्त करून या सामन्यामध्ये पकड निर्माण करण्याचं काम सुद्धा केलेलं आहे. यस डीजे. धन्यवाद. वैयक्तिक 7 धावांवर स्वप्नील डगावटच्या रस्त्याला जाते, तर तिकडे आपण पाहतोय सनी गुलगुले मागच्या मॅच मॅन ऑफ द मॅच झाले आणि खूप चांगली कामगिरी केली. त्यांच्या कर्णधाराने ओनरने पुन्हा एकदा त्यांच्यावर जबाबदारी दिली. ते जबाबदारी 100% आपल्या खांद्यावर घेत आहेत आणि हो तुमच्यावर विश्वास टाकला जाईल. तो विश्वास संपादन करणारी कामगिरी तुम्ही करणं गरजेचं आहे. आयुष्यात एकदा विश्वास उडाला ना की त्याला औषध नाही, म्हणून मैदानाच्या आतमध्ये विश्वास संपादन करणारी कामगिरी तुम्ही करणं खूप गरजेचं आहे. याही वेळेला ओहो यू मिस आय डेफिनेटली हिट. क्रिकेटचं अद्भुत सौंदर्य, या पलीकडे सुंदर चेंडू असू शकत नाही. येतोय सनी यांच्या भात्यातून आणखीन एक ब्रह्मास्त्र, क्लीन बोल्ट. डीजे झोपलाय. डीजे तुम्ही वाजवणं खूप गरजेचं आहे, कारण संगीत आणि समालोचन यांची जुगलबंदी होणं गरजेचं आहे. आपण पाहतोय याही वेळेला आपण पाहतोय बाद झाले, क्लीन बोल्ड केला गेला आणि सनी गुलगुले दाखवून देत आहेत हो माझी निजामपूर प्रीमियर लीग मध्ये ओळख काय आहे, तर ऍज अ गोलंदाज, ऍज अ ऑलराऊंडर म्हणून, आणि ती कामगिरी जरूर करत आहेत. काय गोलंदाजी होत आहे, अफलातून गोलंदाजी होत आहे. आणि तिकडे संजय शेठ सुद्धा खुश आहेत. काय गोलंदाजी होत आहेत आपल्यामध्ये. आपण जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला 100% काम करत आहेत संघ. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल झालेले आहेत, जिथे ऋतिक शिर्के दाखल झालेले आहेत. धावफलकावर धावा वाढत नाही. दोन चेंडू सनी यांनी टाकले, 2 विकेट प्राप्त केल्या. आता गोल्डन चेंडू टाकेल का, हॅट्रिक येईल का, या सगळ्याकडे लक्ष असेल. हॅट्रिक असेल का.
महेंद्र अंधेरे यांच्या नावावर या सीझनची हॅट्रिक झालेली आहे. इथून सनी गुळगुले हे नाव त्या ओळीच्या खाली लिहिले जाईल का? हो, त्यासाठी प्रतीक्षा असेल एका चेंडूची. तर ऋतिक शिर्के मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग शिंदे हो, इथे खाली क्षेत्रामध्ये उडालेला होता चेंडू, परंतु तिकडे कोणताही क्षेत्ररक्षक नाही आणि इकडे बालंबाल वाचले आणि इथे एक धाव आली. एकेरी धावेने फलक 24 जाऊन पोहोचलेला आहे. जिथे आता आपण पाहतोय षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे सनी गुलगुले यांच्या नावाने. मैदानाच्या आतमध्ये अफलातून गोलंदाजी होत आहे, परंतु त्याही पलीकडे विकी सुपरस्टारला बॅटिंग करायची आहे. बॅटचा जलवा, बॅटची दमखम, हो बॅटची नजाकतता तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे. क्रिकेट संधी सगळ्यांना देतं आणि जी संधी दिली त्याची सोनं करतो तो सुपरस्टार होतो. आणि हो, ते सुपरस्टार करण्याची संधी आता निजामपूर प्रीमियर लीगने सर्वांना दिलेली आहे. क्या बात है, बॅटच्या फ्लो मध्ये चेंडू घेतला, तिकडे क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षकाच्या मस्तक पे दस्तक देने वाला येतोय षटकार, 6 धावा. खूप प्रतीक्षा करावी लागली विके सुपरस्टारला या षटकारासाठी आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 30 वर. नयनच्या बॅट मधून आलाय षटकार. याही वेळेला स्लिप मध्ये गेलाय. तिकडे थोडीशी आपण पाहतोय लेझी क्रिकेट पाहायला भेटले. सक्षम नव्हते तिकडे चेंडू अडवण्यासाठी. चेंडू मात्र शरीराला लागून जातोय, फरार होतोय. चौकार, 4 धावा, 34 धावा धावफलकावर. चेक. धन्यवाद. थँक्यू डीजे. एक सूचना या ठिकाणी कृष्णा फायटरचे संघ मालक या ठिकाणी महेश सुतार यांच्याकडून त्यांच्या खेळाडूंना या ठिकाणी विनंती आहे की आपण कुठे पोडियम जवळ यायचे. पोडियम जवळ कृष्णा फायटर सर्व खेळाडू पोडियम जवळ या ठिकाणी यायचंय. महेश सुतारजी आपली वाट पाहत आहेत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. आपण पाहतोय थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री सन्माननीय भरतजी गोगावले साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेले आहे. स्पर्धेला लाख मोलाचं त्यांचं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. कालच्या दिवसामध्ये अनेक मान्यवर आपण पाहायला मिळाले. आज सुद्धा आपल्याला एक महत्त्वाचे मान्यवर सन्माननीय भरतजी गोगावले साहेब, महाड माणगाव पोलादपूर तालुका आमदार आणि सन्माननीय मंत्री महोदय यांची या ठिकाणी उपस्थिती आपल्याला लाभणार आहे. या स्पर्धेला नेहमीच आपल्याला सहकार्य करत असतात. याही वर्षी त्याने लाख मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी म्हणजे निजामपूर प्रीमियर लीग साठी त्यांनी सहकार्य केलेले आहे. खास करून मी मगाशी उल्लेख करायचा राहिला सर, आपले स्कोरर म्हणून जे भूमिका आता बजावत आहेत ते आमचे मित्र म्हणजे अगदी सुरत शहरापासून क्रिकेटची प्रचंड आवड असणारे आमचे शेखर देवघरे. आज सध्या ते पंच म्हणून कामगिरी, समालोचक म्हणून ते सुद्धा जबाबदारी सांभाळत आहेत. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातील टेनिस क्रिकेट विश्वातील सर्व खेळाडू अगदी त्यांच्या जवळच्या परिचयाचे आहेत. माहिती पाहिजे असेल तर आम्ही सहज संपर्क साधतो. तो म्हणजे शेखर देवघरे यांच्याकडे आपली उपस्थिती लाभली त्याबद्दल मी निजामपूर प्रीमियर लीग यांच्या वतीने आमचे मित्र शेखर देवघरे यांचं या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो. उद्या यायला त्यांना जमणार नाही पण परवा आम्ही तुमची वाट पाहणार आहोत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 39 झालेले आहेत. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. सगळ्यांना या गणिताची नक्कीच प्रतीक्षा होती, परंतु व्यासपीठावर मान्यवर येतील त्यांची सुद्धा नक्कीच आपण स्वागत करणार आहोत. 12 चेंडू आणि 22 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संतोष दाखल झालेले आहेत. संतोष गोलंदाजीसाठी दाखल झालेले आहेत. संतोष यांच्याकडे चेंडू दिलेला आहे. 12 चेंडू 22, 61 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय विकी सुपरस्टार बॅटिंग करताना. याही वेळेला उजव्या एसटीच्या बाहेर ऑफ रिजन मध्ये चेंडू टोळवलाय. दूरवरून क्षेत्ररक्षक आले. एकेरी धाव आली आणि एकेरी धावेने आपण पाहतोय 40 धावा जरूर आलेल्या आहेत. एक दुसरा मोठा फटका विकी सुपरस्टारला सामन्यात पकड निर्माण करून देईल, तर एक दुसरी विकेट राजे सुपर किंगला या सामन्यात बलस्थानी आणेल. हे क्रिकेट आहे आणि हे क्रिकेट तुम्ही आम्ही जरूर समोर पाहतोय. पुन्हा एकदा नयन पुन्हा एकदा समोर जातील.
पुढच्या चेंडूसाठी जिथे आपण पाहतोय संतोष स्ट्राईक गोलंदाजी मार्कवर आहेत. काय घडणार मैदानाच्या आतमध्ये प्रत्येकाचं लक्ष लागलेलं आहे. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर आणि पंच सर लेट पण थेट देतायत वाईड येतोय. एकेरी धाव जरूर वाढली जाते. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 41 वर, जिथे षटक क्रमांक आपण पाहतोय चौथं मार्गस्थ असताना. हो याही वेळेला आश्चर्याचा वेध घेणारा चेंडू आहे. तिकडे आपण पाहतोय हलकासा अपील सुद्धा जरूर पाहायला भेटला. उत्साह आणि आत्मविश्वास याची कमतरता होती या अपील मध्ये आणि म्हणूनच की काय नियम क्रमांक 27 इथे लावला गेला. अपील करण्याचा तुम्हाला अधिकार जरूर दिलाय, परंतु तो कधी करायचा आणि कशासाठी करायचा याचं भान तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा नयन यांच्यासाठी पुढच्या चेंडूसाठी येतील. संतोष यांचा खोला टाकलाय समोरच्या दिशेने. बॉलर बॅक ड्राईव्ह तिकडे पकडलाय. झेल जल्लोष होईल, राडा होईल मैदानाच्या बाहेर आणि हो हा अचूक झेल टिपला आणि आनंद सुद्धा झालाय. धन्यवाद डीजे. नयन आघाडीला आले, वैयक्तिक 28 धावांवर बाद झाले, तर संघाची धावसंख्या 41 असताना त्यांनी संघाची साथ सोडली. निर्णायक क्षण होता. इथून नयन ग्राउंडवर राहणं खूप गरजेचं होतं, परंतु तिकडे संतोष यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. कारण संतोष यांनी सावकाश जाऊ द्या, त्यांना सुद्धा क्रिकेट आवडत असेल कदाचित. संतोष यांनी केलेली कामगिरी खूप चांगली आहे. हे क्रिकेट आहे, कधी ऊन, कधी वारा, कधी पाऊस आणि त्याही पेक्षा कधी शीतल सावली देणारं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जरूर चालू आहे. जयेश दाखल झालेले आहेत. जयेश यांनी सुद्धा उडवलाय चेंडू. नो मॅन्स लँड झोन मध्ये पडतोय. 3 नक्कीच क्षेत्ररक्षक तिकडे आले, परंतु झेल घेता आला नाही. जयेशच्या माध्यमातून एकेरी धाव आली. एकेरी धावेने धावफलकावर धावा मात्र झालेल्या आहेत त्या 42 धावा. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. संध्याकाळची वेळ आहे. मान्यवरांचं आगमन जरूर होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार भरतशेठ गोगावले साहेब यांचं काही क्षणात इथं आगमन होईल आणि हो या आयोजनाला एक वेगळ्या उंचीवर सुद्धा घेतलं जाईल. सगळ्यांसाठी आयोजित सगळ्यांना इथे आमंत्रित केलं गेलंय, कारण ही स्पर्धा आहे सगळ्यांची. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा ऋतिक शिंदे. क्या बात है, चांगला चेंडू. खराब क्रिकेट इथे राजे सुपरस्टारच्या माध्यमातून. या धावा तुम्हाला डोकेदुखे असतील आणि का आल्या या धावा, हा पश्चाताप करण्याचा वेळ आहे. 4 धावा आल्या. 4 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 46 वर, जिथे आपण पाहतोय 46 धावा धावफलकावर जरूर आलेले आहेत. अजून सुद्धा एक चेंडू. धन्यवाद डीजे. एक चेंडू शेष आहे आणि 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. 7 चेंडू आणि 15 धावा. काय क्रिकेट पाहायला भेटते. थोड्या वेळापूर्वी कोणावर सावली होती आणि आता कोणावर ऊन पडलं. हा निसर्गाचा चमत्कार आहे, परंतु मैदानातला क्रिकेटचा चमत्कार, आणि हे पाहण्यासाठी आम्ही या मैदानाला जोडलेला आहोत. 7 चेंडू 15 धावा. तिकडे आपण पाहतो ऋतिक आहेत, इकडे संतोष आहेत. ओहो क्या बात आहे. चांगला चेंडू घुसून मारण्याचा प्रयत्न झाला. निर्धाव चेंडूची सांगता होते. संतोषने कल्पकता दाखवली. मागील एक चौकार आला. थोड्या अडचण जरूर निर्माण झाली, परंतु त्याही अडचणीला पार करून चांगला चेंडू टाकला. इथे मात्र आता 6 चेंडू आणि 15 धावांची गरज असणार आहे शेवटच्या षटकासाठी. अटीतटीची लढत आपल्याला मध्ये पाहायला मिळत आहे. खरंच वरुणराजाची कृपा आज आपल्याला दिसते आपल्यावर. असं वाटलं सकाळी जर मोसम पाहिला, वातावरण पाहिलं तर असं वाटत होतं की आज पाऊस आपल्याला धोका देतोय की काय, परंतु सहकार्य केलेलं आहे. मी दोस्ती फायटर संघाचे कर्णधार मंगेश कडू यांना विनंती करतो आपण या ठिकाणी यायचे. दोस्ती फायटर संघाचे कर्णधार मंगेश कडू, आपण कुठे असाल त्याने या ठिकाणी पोडियमवर संपर्क साधायचे. थोड्या या ठिकाणी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री सन्माननीय भरतशेठजी गोगावले साहेब, या विभागाचे आमदार
थोड्याच वेळामध्ये त्यांची या ठिकाणी उपस्थिती लाभणार आहे. कालच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालं विधान परिषद आमदार सन्माननीय अनिकेतजी तटकरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या निजामपूर प्रीमियर लीग पर्व 4चा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा आपण पाळला होता आणि आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी कॅबिनेट मंत्री आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अटीतटीची लढत या ठिकाणी मनोज सरांच्या आवाजामध्ये आपण ऐकणार आहोत, पाहणार आहोत. NPL 4 करूया मरूची परिस्थिती आहे. इथे 6 चेंडू 15 धावा. सुशील वांजळे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. सुशीलकडे आता राजे सुपर फायटरचे 6 चेंडू नाही तर भविष्य दिलेलं आहे. इथून चेंडू 6 सामना जिंकला तर 3 विजय त्यांच्या नावावर नोंदवतील, नाहीतर अजून सुद्धा त्यांना प्रतीक्षा करावी लागेल, लढत खेळावी लागेल. कारण समोर विकी सुपर फायटरचे फाईट करताना सुपरस्टार आहेत. तिकडे काय घडणार मैदानाच्या आतमध्ये? क्रिकेट हा अद्भुत खेळ आहे. समोर आहेत जयेश. काय घडणार मैदानात? पहिला चेंडू. हो, याही वेळेला पहिल्या चेंडूवर आवाज आला आणि तो आवाज पंचांनी सुद्धा उचलून धरला आणि हो, परतावं लागेल. इथे मात्र आपण पाहतोय जयेश यांना विकेटचं पतन. काय क्रिकेट खेळलं जातं. धन्यवाद. 6 चेंडू आणि सारा सुपर फायटर, सारा सुपर फायटर्स वर्सेस या ठिकाणी सामना होणार आहे तो म्हणजे दोस्ती फायटर. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतो की आपण ताबडतोब या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे. सारा सुपर फायटर वर्सेस दोस्ती फायटर यानंतर होणारा सामना. त्यानंतर आपल्याला ग्रुप C याचे सुद्धा सामने खेळवले जाणार आहेत, याची नोंद घ्या. ओव्हर टू कॉम्बॉक्स. अभि आले आणि त्यांनी दमखम दाखवली का? तर नाही. इथे पुन्हा एकदा पकडला जातोय झेल. सुशील यशस्वी होत आहेत. विकेटचं पतन. एक भव्य दिव्य स्पर्धा. दिवस दुसरा निजामपूर प्रीमियर लीग सकाळी 10 वाजता सुरू झालेले हे सामने अक्षरशः 3:30 वाजेपर्यंत अतिशय चांगल्या वातावरणामध्ये आणि रोमहर्षक पद्धतीचे सामने आपल्याला पाहायला मिळालं. मधुर आवाज आपल्याला सुमितचा असेल. सन्माननीय भरतशेठजी गोगावले साहेब यांचं या ठिकाणी आगमन होताना आपल्याला मिळणार आहे. थोड्याच वेळात फटाक्याची आतषबाजी सुरू झालेली आहे. आमदार साहेब, मंत्री महोदय साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय कॅबिनेट मंत्री फलोत्पादन खार भूमी सन्माननीय भरतशेठजी गोगावले साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेले आहे. मी निजामपूर प्रीमियर लीग कोर कमिटी यांच्या वतीने त्यांचं सहर्ष असं हार्दिक स्वागत करतो. माननीय आमदार सन्माननीय भरतशेठजी गोगावले साहेब, आज स्पर्धा दिवस दुसरा आणि या दुसऱ्या दिवशी प्रमुख उपस्थिती ज्यांची लाभलेली आहे ते सन्माननीय आमदार माननीय भरतशेठजी गोगावले साहेब, फलोत्पादन खार भूमी कॅबिनेट मंत्री सन्माननीय भरतशेठजी गोगावले साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेले. समवेत आलेले सर्व या ठिकाणी मान्यवर आमचे ज्येष्ठ सन्माननीय राजाभाऊ रणपिसे साहेब, अविनाशजी नलावडे साहेब, गणेशजी समेळ साहेब आणि समवेत आलेले अनेक मान्यवर यांचं निजामपूर प्रीमियर लीग कोर कमिटी यांच्या वतीने या स्पर्धेच्या वतीने मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, त्या तमाम मान्यवरांचं या ठिकाणी आभार व्यक्त करून सर्वांना मी व्यासपीठावर स्थानापन्न होण्यासाठी विनंती करतो. हॅलो, निजामपूर प्रीमियर लीग 2025 पर्व चौथे. या चौथ्या पर्वाच्या निमित्ताने आज या प्रीमियर लीगला भेट देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन, खारभूमी विकास मंत्री आणि आपल्या सर्वांचे लाडके नामदार आदरणीय भरतशेठ गोगावले साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आदरणीय चालके साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे.
या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आदरणीय प्रमोद शेठ घोसाळकर साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत आलेले संपूर्ण कार्यकर्ते पदाधिकारी यांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतो. जे संघमालक आहेत, संघमालकांनी व्यासपीठावर यायचे, जे संघमालक आहेत त्यांनी मी सर्वप्रथम सन्माननीय नामदार श्री भरत शेठ गोगवले साहेब यांचा हृदय सत्कार NPL कोर कमिटीचे सन्माननीय संस्थापक महेशजी कोंडेकर आणि सर्व सन्माननीय अध्यक्ष राजेशजी कदम या दोघांनी माननीय नामदार भरत शेठ गोगवले साहेबांचा शाल, शिपळ आणि पुष्पगुच्छ देऊन हृदय सत्कार करायचा आहे आणि भेटवस्तू